तर मंडळी, आम्ही शिवाजीनगर अरेंज केलेल्या भीमथडी जत्रा या इव्हेंटला व्हिजिट केली. ते हा बघा असा एंट्रन्स मस्तपैकी क्लासिक वेने त्यांनी डिझाईन केला आहे. भारी वाटतं. सगळ्यांनी फोटो सेशन वगैरे तिथे करत होते. एंट्री केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता हे वेगवेगळ्या छोट्याशा मूर्त्यांपासून डेकोरेशन त्यांनी बनवलं आहे. एक नंबर असं अट्रॅक्टिव्ह आहे. तिथून पुढे गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपले झाडं आणि फुलांची रोपं हे सगळे व्यवस्थित प्रदर्शनासाठी मांडलेले आहेत. वेगवेगळी नावं पण आहेत त्या सगळ्यांची, तुम्ही तिथं बघू शकता. हे आमची बारकी. आणि आम्ही तिथून सगळे हे बघितल्यानंतर थोडं फोटो सेशन केलं आणि पुढे गेलो. मग तुम्ही बघू शकता ही रांगोळीमध्ये चित्र काढलेले आहेत. एक नंबर रांगोळी आहेत. अगदी जिवंत असे चित्र तुम्ही बघू शकता. तिथून पुढे गेलो, नंदी महाराज यांचे दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तिथून पुढे गेलो आणि तिथे कपड्याचं वगैरे सेक्शन होतं. पहिले तिथं सगळ्या स्टेट्सचे जे कपडेची स्पेशलिटी आहे, हैदराबाद, आपलं राजस्थान वगैरे, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश, हे सगळे जे कपड्याचे आहेत स्टॉल्स ते सगळे बघितले. तिथून पुढे ही क्राफ्टिंगचं सगळं साहित्य जे महिला बचत गटांनी बनवलेले आहे, वेगवेगळ्या प्रकारचे क्राफ्टिंगचे स्टॉल आहेत, ते बघू शकता तुम्ही. अशी एक वेगळीच वाईब भेटते. इथं भरपूर पब्लिक आहे, भरपूर क्राऊड इथं व्हिजिट. तिथून पुढे आपली फेवरेट या सीझनमधली स्ट्रॉबेरीज बघितली आणि घेतली. तुम्ही बघू शकता हे बांबूपासून बनवलेले काही इक्विपमेंट्स आहेत, ते पण भारी बघण्यासारखं स्टॉल आहे हा. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत, जसे की हे मातीपासून बनवलेली भांडी आणि वेगवेगळ्या वस्तू पण तुम्ही बघू शकता. हे आहे गाईच्या शेणापासून बनवलेले सगळे साहित्य आहेत, ते स्पेशली अट्रॅक्टिव्ह होते. मनोरंजन करण्यासाठी महाराष्ट्राच्या ट्रॅडिशनल वेनं त्यांनी हे नियोजन केलेलं आहे. मस्त असं डे स्पेंड झाला. तुम्ही व्हिजिट करू शकता या इव्हेंटला.